देवपुष्प फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सोलापुरातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सुमारे 410 जणांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आलं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि युवा कौशल्य दिनानिमित्त सोलापुरातील देवपुष्प फाउंडेशनच्या वतीनं संस्थापक राहुल काटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य नोकरी मेळाव्याचं रविवारी 21 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत ड्रीम पॅलेस बँक्वेट हॉल इथं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे, बारामती, चाकण, सोलापूर आदी भागातील 60हून अधिक नामवंत कंपन्यांचा सहभाग या नोकरी मेळाव्यात होता। 5000हून अधिक जॉब या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते। अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मेळाव्याला मिळाला। विविध भागातून सुमारे 4000हून अधिक युवा युवती या नोकरी मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या। नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन संबंधित जागेसाठी त्यांची निवड करून विविध कंपन्यांच्या वतीनं जागीच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली। दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, माजी नगरसेवक अनंत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिवाजी जाधव यांच्या हस्ते आणि नागेश खरात, सचिन खरात, जयप्रकाश इंगळे, संध्या जाधव, सुनीता कोरे, पंकज काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांचा यावेळी देवपुष्प फाउंडेशनच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला। देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक राहुल काटकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात या नोकरी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला। सोलापुरातील सुशिक्षित आणि होतकरू युवा युवतींना नोकरी महोत्सव या संकल्पनेतून नोकरीची सुवर्ण संधी मिळावी, त्यांना योग्य ती दिशा मिळावी, नोकरी देतो म्हणून यासाठी अनेकांच्या सहकार्यानं या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याचा देवपुष्प फाउंडेशननं प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस उद्या 22 जुलैला आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनच्या मार्फत मी नोकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। एक नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्याचे खरे कारण हे आणि ही जी संकल्पना आहे हे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून मी पुढे घेऊन जाण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाला रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस एक करून महाराष्ट्राचा विकास केलेला आहे। त्या विकासामध्ये माझा देखील खारीचा वाटा असला पाहिजे या संकल्पनेतून मी आपल्या समोर हा नोकरी मेळावा संपन्न करत आहे। दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी राहुल काटकर यांच्या सामाजिक कार्याचं, जिद्दीचं आणि तरुणांप्रती असणाऱ्या एकूणच तळमळीचं मनापासून कौतुक करताना या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा अत्यंत स्तुत्य असल्याच्या भावना व्यक्त केल्या। राहुलजींना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। अतिशय स्तुत्य उपक्रम हा आणि या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। एक अनेकांना प्रश्न पडला असेल की देवेंद्र फडणवीस आणि राहुलजी काटकर यांचं हे कनेक्शन कसं आहे, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडेल। तर खरं तर आता मी आणि अनंत नेता जाधव साहेब या ठिकाणी व्यासपीठावर चर्चा करत असताना की जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला कोणीच अडवू शकत नाही आणि त्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी ते कोणी थांबवू शकत नाही। खरं तर हे राहुल काटकर कुठला त्यांच्या पाठीमागे कुठला वारसा नाहीये, राजकीय वारसा नाहीये। देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एक सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं हे कार्य सुरू आहे। खरं तर त्यांची धडपड एक काम करण्याची पद्धत मी अतिशय जवळनं पाहतोय। खरंच ते सातत्याने त्यांच्या मनामध्ये काहीतरी आपल्याला करायचं आहे, काहीतरी तरुणांसाठी काहीतरी वेगळं, वडिलांच्या नावाने एक संस्था त्यांनी या ठिकाणी सुरू केली आणि एक धडपड त्यांची या ठिकाणी मला दिसून येते। आणि तुमचं विशेष कौतुक हे अलीकडे राजकारणात नवीन येणारी जी कार्यकर्त्याची फळी आहे ते करिअर म्हणून येते। आपण व्यवसाय करून व्यवसाय स्थिर होऊन आज राजकारणात आलात म्हणजे आपला उद्देश हा फक्त आणि फक्त समाजसेवा करण्याचा आहे हे यातून स्पष्ट होतं। आपली समाजकार्य करत असतानाची आपली या शहराबद्दलची असणारी, या शहरातल्या युवकाबद्दल असणारी आपल्या मनातली तळमळ पाहता आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस नक्कीच आपल्या कामाची दखल घेतील आणि आज जो आपल्याला या नोकरी महोत्सवात जो प्रतिसाद मिळाला आहे, आपण
येणाऱ्या काळात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आपले मार्गदर्शक अभिमन्यू पवार असतील, श्रीकांतजी भाटके असतील, यांच्या माध्यमातून आपण साहेबांकडे आग्रह करू आणि सोलापूर शहरामध्ये याच्याही पेक्षा मोठा नोकरी महोत्सव करू. दरम्यान मेळाव्याला उपस्थित युवा युवतींनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. आम्हाला नोकरीची गरज होती आणि आम्हाला नोकरी मिळाली, जागीच नियुक्तीपत्रही मिळालं, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. खूप आनंद वाटतोय मला. आज सगळ्यांना जॉब मिळायला पाहिजे आणि आपल्या सोलापूरमध्ये वर्षातून, आता मी पहिल्यांदा आले आहे, वर्षातून एक 2 ते 3 वेळा मेळावा व्हायला पाहिजे. आपल्या सोलापूरमध्ये सगळ्यांना जॉब मिळायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सर, खूप आनंद व्यक्त होतोय आज मला. थँक्यू सो मच सर. थँक्यू ऑल ऑफ यू. सगळेजण आलेत, आता किती जण आहेत त्यांच्यापर्यंत पण आपण मेसेज पोहोचवायला पाहिजे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. नमस्कार, माझं नाव संगमेश्वर महिंदर्गी आहे. देवपुष्प फाउंडेशन आयोजित राहुल काटकर साहेबांच्या वतीनं ह्या नोकरी मेळाव्यात मी आज इंटरव्ह्यू दिलेला आणि माझं चांगल्या अर्थाने सिलेक्शन पण झालेलं आहे. खरंच एक खूप मोठं चांगलं उपक्रम आहे. मला तर नोकरी मिळालीच, पण इतर माझ्या भावा बहिणींना पण नोकरी मिळाली, याबद्दल मी काटकर साहेबांचा खूप आभारी आहे. एक छोटीशी इच्छा आहे माझी की काटकर साहेबांसारखं एक व्यक्तिमत्व जर सोलापूरला मिळालं तर सोलापुराच्या सर्व गरीब जनतेचं कल्याण नक्कीच होईल, एवढीच आशा व्यक्त करतो. धन्यवाद. सबको, मेरा नाम आरती गौंडी है. मैं जीआरबी सॉल्यूशन की रिप्रेजेंटेटिव हूँ और प्रोजेक्ट हेड हूँ. जो ये सर ने हमको अपॉर्चुनिटी दिया है, देव पुष्प फाउंडेशन से अपॉर्चुनिटी मिला है हमें, एंड वी आर वेरी थैंकफुल फॉर सर राहुल कटकर सर, जो ये हमें बहुत बड़ा अपॉर्चुनिटी दिया है. जैसे कि ये प्रोजेक्ट के ऊपर सर हम एटलीस्ट 3 महीने से काम कर रहे हैं, अब जाके एग्जीक्यूशन हुआ है. तो ये सब वी आर वेरी थैंकफुल फॉर द टीम जो पुष्प फाउंडेशन है और जीआरबी टीम के लिए. अभी यहाँ पे 60+ कंपनीज आए हुए हैं यहाँ पे, और ऑलमोस्ट 5,000 से ज़्यादा वैकेंसीज अवेलेबल है. मेळावा यशस्वी करण्यासाठी पंकज काटकर, आशिष इंगळे, आकाश इंगळे, राहुल दहीहंडे, रोहित परदेशी, श्रवण भोसले, सन्मित काटकर, दिनेश भालेराव, किरण कोटा, निलेश काटकर, श्रीकांत कोकिळकर, महेश वाघमारे, दिनेश काटकर, महेश काटकर, संतोष केंगनाळकर, गणेश कोरे, संदीप भोसले, दत्तात्रय काटकर आदींनी परिश्रम घेतले. या मेळाव्यात 410 जणांना जागीच नियुक्तीपत्र देण्यात आली, तर 1400 उमेदवारांना मुलाखतीसाठी दुसऱ्यांदा बोलावण्यात आलं आहे. या एकूणच उपक्रमाचं तरुणाईमधून मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे.